अहमदसाब तलिबान महाराष्ट्रात अंध अपंग व्यंग बौद्धिक संस्थाचे अध्यक्ष. गेले कित्येक वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे रेनगरबद्दल. कित्येक वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे. पत्रव्यवहारमध्ये तिने स्पष्ट म्हणलेलं आहे आज देता येत नाही असं तसं म्हणून दिलेलं आहे. मग नंतर ना कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आम्ही मग तेव्हा तिने ॲक्शन घेऊन कलेक्टर साहेबांनी पत्र दिले. तिला पत्रानुसार तिने 113 लोकांची यादी देण्यात आलेली आहे रेनगरवाले. ह्याकरता आम्ही पंतप्रधान मोदी साहेबाला एवढंच मी बोलू शकतो, काय सबका विकास सबका साथ बोलकर तुम नारा दिए है, बस सबका साथ कहाँ हुआ? दिव्यांगों को अभी तक घर नहीं मिला. पक्का घर देने के लिए आप बोले थे मोदी साहब, तुम यहाँ पर आके 15,000 घर तुम चावी दिए 19/1/2024 तुम चावी दी है. चावी देने के बाद दिव्यांग के लिए एक भी घर नहीं देने को आया. क्योंकि क्या दिव्यांग क्या मतदारसंघ नहीं है क्या? हम लोग मोदी साहब एवढं हमारा लक्ष्य डालो उसके अंदर कि हमारे को पक्का घर तुम दे तो बोले थे. हम रेनगर में हम कब से हम 2 साल से हम निवेदन कोणाकोणाला दिलं? रेनगरमध्ये कामगारांना दिले. ज्येष्ठ नागरिक निवेदन काल निवेदन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. हां, जिल्हाधिकाऱ्याला परवा दिवशी निवेदन दिलं 25 तारखेला. 26 तारखेला 27 तारखेला राम साहेब आणि मेघवाले केंद्र मंत्री आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. आमचा हक आम्हाला मिळवून द्या म्हणून आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे. ह्याकरता आम्ही मोदी साहेबांना हे पाठपुरावा करत आम्ही हे इजाबी किती भ्रष्टाचार झाला दिव्यांगाच्या नावावर काय नाही ह्या जरा खुलासा करावा म्हणून आम्ही राम मेघवाले साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आले आहे. ह्याकरता आम्ही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ह्याकरता आम्ही रिक्वेस्ट आहे की आमच्याकडनं सगळे मीडियावाल्यांना हे जरा पाठपुरावा करा रेनगरसाठी. दिव्यांगांना 30,000 घरं म्हणजे 1,500 घरं निघतात दिव्यांगांना. 113 लोकांना यादी देण्यात आलेली आहे. ह्याकरता 113 लोक, बाकीचे लोक नाही का दिव्यांग. ह्याकरता ते सगळे जणाला सभासद वर्गणी घेऊन सभासद हे करून मग ते खुलासा करावा. आम्हाला घरं कधी देणार, काय देणार, किती देणार, कितीला बसणार, कसं हप्ता भरावं, कसं काय करावं आणि किती सभासद फी आहे तुमची हे खुलासा करावा म्हणून आमची एक विनंती आहे. राम साहेबाला आम्ही दिलेले आहे. या महिन्यामध्ये अगर 10-15 दिवसांमध्ये आमचा निकाल नाही झाला तर तूर आंदोलन आम्ही छेडता येणार आहे. सगळं आता आम्ही एक कमीत कमी आता 3 तारखेला आंदोलन केलं, 3 डिसेंबरला अजूनपर्यंत काही मिळालं नाही. मग परवा 17 तारखेला केले, 17 फेब्रुवारीला, तेव्हा पण काही मिळाले नाही. आम्ही प्रत्येक वेळी असं आंदोलन करून का उपयोग? आमचा हक आम्हाला शासनाचे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्हाला मागायला आले. आम्ही कुणाच्या वैयक्तिक मागत नाही. आम्ही कुणाला काय आम्ही बळजबरी करत नाही. शासनाचे जे 5% GR प्रमाणे आम्ही मागतो. ह्याकरता आम्हाला लवकर ते लवकर आम्हाला निर्णय मिळाला पाहिजे. या माझी विनंती आहे.